मित्रांनो, जर तुम्हाला मायनरचं पॅन कार्ड काढायचं असेल तर या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे, तसेच कमेंट बॉक्समध्ये पिन करणार आहात. त्याच्यानंतर तुम्ही डायरेक्टली या वेबसाईटवरती या पेजवरती तुम्ही लँड व्हाल. या ठिकाणी ऑनलाईन पॅन ॲप्लिकेशन्स आहे. इथे तुम्हाला तुमचं पॅन ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर तुम्ही स्टेटस इथे चेक करू शकता. तुमचं ई पॅन कार्ड डाउनलोड करू शकता. ओके. सो चला आपण स्टेप बाय स्टेप पुढे प्रोसेस पाहूयात. सिलेक्ट युअर पॅन ॲप्लिकेशन यामध्ये तुम्हाला 49A सिलेक्ट करायचा आहे. ओके. नेक्स्ट स्टेपमध्ये सिलेक्ट ॲप्लिकंट कॅटेगरी यामध्ये तुम्हाला इथे इंडिव्हिज्युअल चूज करायचं आहे. याच्यानंतर सिलेक्ट याच्यामध्ये श्रीमती, कुमारी. तर बेसिकली याच्यामध्ये जेंडर्स चूज करायचं आहे. मुलगा असेल तर श्री, मुलगी असेल तर कुमारी. तर बेसिकली इथे आपण चूज करूयात. लास्ट नेम या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे. ॲज पर आधार डिटेल्स तुम्हाला तुमचं लास्ट नेम टाकायचं आहे आणि सबमिट करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला सरनेम टाकायचं आहे, फर्स्ट नेम टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर मिडल नेम टाकायचं आहे. ओके. डेट ऑफ बर्थप्रमाणे जसं तुमच्याकडे बर्थ सर्टिफिकेट असावं किंवा आधार कार्ड असावं त्याप्रमाणे इथे तुम्हाला डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. ओके. व्हॅलिड ईमेल आय डी हे एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. तुम्हाला या ठिकाणी मेल आय डी टाकणं फार गरजेचं आहे. जे काही तुमचं पॅन ॲप्लिकेशन असेल, तुमचे सगळे पॅनचे डिटेल्स तुम्हाला मेल आय डीवरती येणार आहात. तुमचं ई पॅन देखील तुम्ही जो मेल आय डी देणार आहे या ईमेल आय डीवरती तुमचं पॅन हे तुम्हाला मेलद्वारे येणार आहेत. या एंटर मोबाईल नंबर या ठिकाणी सगळे डिटेल्स तुमचे मोबाईल नंबर टाकायचे आहेत आणि हे गरजेचं आहे. यानंतर तुम्ही इथे सबमिटवरती क्लिक करून तुम्हाला नेक्स्ट ऑडिओ ऐकून प्ले ऑडिओ करून कॅप्चर टाकायचा आहे आणि सबमिट करायचं आहे. तर मी हे सगळे डिटेल्स फिल करतो. त्याच्यानंतर मी तुम्हाला सेकंड फॉर्म सांगतो. सबमिट नंतर फॉर्म केल्यानंतर तुम्हाला हे लोडिंग होईल आणि त्यानंतर तुम्हाला इथे टोकन नंबर जनरेट होईल. हा टोकन नंबर खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही हा टोकन नंबर नोट डाऊन करा आणि हा पुढील रेफरन्ससाठी आपल्याला यूज करता येईल. त्यानंतर आपल्याला कंटिन्यू यावरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण नेक्स्ट फॉर्म सेकंड स्टेपमध्ये आपण जाणार आहोत. ओके. सो बेसिकली यामध्ये 5 स्टेजेस आहेत. फर्स्ट लाईन आपण कंप्लीट केलं आहेत. आता आपण पर्सनल डिटेल्स फिल करायचं आहे. त्याच्यानंतर कॉन्टॅक्ट डिटेल्स, AO कोड अँड डॉक्युमेंट डिटेल्स. ओके. पर्सनल डिटेलमध्ये हाऊ डू यू वॉन्ट टू सबमिट युअर पॅन ॲप्लिकेशन्स. सो याच्यामध्ये 3 ऑप्शन्स आहेत. आपण एक मायनरचा ॲप्लिकेशन फिल करत आहोत. सो आपल्याला इथे 3 नंबरचा फॉर्म चूज करायचा आहे. फिल पॅन ॲप्लिकेशन ऑनलाईन अँड कुरिअर स्पीड पोस्ट डॉक्युमेंट्स. सो बेसिकली आपण फॉर्म फिल केल्यानंतर ॲप्लिकेशन फॉर्म आणि आपले पॅन कार्ड आणि आधार कार्ड फॉर्मवरती मायनरचा फोटो पेस्ट करून आपल्याला डॉक्युमेंट करायचे कुरिअर करायचे आहेत. सो आपण 3 नंबरचा ऑप्शन चूज करणार आहोत. ओके. सो चूज फ्रॉम बिलो ऑप्शन फिजिकल फॅन कॉपी प्लस सॉफ्ट कॉपी. आपण हा ऑप्शन चूज करतो आहे जेणेकरून तुम्हाला फिजिकल हार्ड कॉपी पॅनची तुमच्या होम ॲड्रेसवरती येईल, प्लस सॉफ्ट कॉपी ही तुमच्या मेलवरती येईल. त्यानंतर आधार कार्ड नंबर लास्ट 4 डिजिट या ठिकाणी तुम्हाला लास्ट 4 डिजिट आधार कार्डचे टाकायचे आहेत. नेम ॲज पर आधार कार्ड याच्यावरती तुम्हाला इथे टाकायचं आहे. फुल नेम ऑफ ॲप्लिकंट्स या ठिकाणी श्री. तुम्ही जे काही नाव तिथे सबमिट केलं होतं हे डिटेल्स इथे ऑटोमॅटिक फिल होणार आहात आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ ऑटोमॅटिक येणार आहे. तुम्ही याच्या आधी जर तुम्ही नाव चेंज केलं असेल तर येस, आपण मायनरच्या केसमध्ये नो येणार आहे. ओके. जर तुम्ही सिंगल पॅरेंट असाल तर त्याप्रमाणे येस नो आपल्याला चूज करायचं आहे. ओके. फादरचं नेम या ठिकाणी तुम्हाला टाकायचं आहे. त्याच्यानंतर फादरचं फर्स्ट नेम, फादरचं मिडल नेम हे अपडेट करायचं आहे. मदरचं नेम ऑप्शनल आहे. जर कोणाला मदरचं नेम पॅन कार्डवरती प्रिंट करायचं असेल तर त्यांनी या ठिकाणी मदरचं नेम प्रिंट करू शकता. मदरचं फर्स्ट नेम, मिडल नेम या ठिकाणी एंट्री करायचं आहे. जर तुम्हाला पॅन कार्डवरती जर फादरचं नेम प्रिंट असेल तर फादर नेमवरती क्लिक करायचं आहे. मदरचं नेम पाहिजे असेल तर मदर नेमवरती क्लिक करायचं आहे. मी हा फॉर्म फिल करतो. मग आपण याच्यानंतर नेक्स्ट स्टेप पाहूया. नेक्स्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेव्ह ड्राफ्टवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून जर तुम्ही लॉग आऊट झाला तर ऑटोमॅटिक तुम्ही
या पेजवरती याल आणि तुम्हाला हे डिटेल्स परत फिल करण्याची गरज नाही. ओके, या ठिकाणी तुमचे डिटेल्स सक्सेसफुली सेव्ह झाले आहेत. कॉंग्रॅच्युलेशन, आपण 2 स्टेप पूर्ण केले आहेत. आता आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स हा थर्ड टॅब फिल करणार आहोत. तर यामध्ये बेसिकली तुम्हाला इथे इन्कम सोर्स काय आहे ते सांगायचं आहे. आपण मायनरच्या केसमध्ये नो इन्कम म्हणून चूज करू शकतो. जर तुम्हाला काही इन्कम असेल तर तुम्ही त्याप्रमाणे येथे सिलेक्ट करायचं आहे. ओके, प्लीज सिलेक्ट द ॲड्रेस. कम्युनिकेशन ॲड्रेस हा ॲड्रेस खूप इम्पॉर्टंट आहे आणि याच ॲड्रेसवरती सगळे डिटेल्स ओरिजिनल पॅन कार्ड बाय पोस्ट तुम्हाला येणार आहे. इथे तुम्ही रेसिडेन्शियल चूज करायचं आहे. तुम्हाला इथे कंप्लीट डिटेल्सचा ॲड्रेस टाकायचा आहे. फ्लॅट नंबर, बिल्डिंगचं नाव, रोड नंबर, स्ट्रीट नंबर, एरिया, टाऊन, कंट्री नेम. कंट्री नेममध्ये इंडिया चूज करायचं आहे. बेसिकली हे बेसिक डिटेल्स तुम्ही इथे फिल करायचं आहे. स्टेट, युनियन टेरिटरीज, जर तुम्ही महाराष्ट्रामधून अप्लाय करत असेल तर महाराष्ट्र, बाकीच्या ॲज पर द स्टेट्स तुम्ही इथे अप्लाय करायचं आहे. पिनकोड एक इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे. तुमचा जो पॅन कार्ड आहे हे पिनकोडवरती येणार आहे. सो इट इज कंपल्सरी. ऑफिस ॲड्रेस, जर तुम्हाला ऑफिसच्या ॲड्रेसवरती पाहिजे असेल तर तुम्ही ऑफिस ॲड्रेस टाकू शकता. आणि या ठिकाणी बेसिकली फ्लॅट नेम्स, प्रिमायसेस नेम, रोड, एरिया, लोकॅलिटी, टाऊन, डिस्ट्रिक्ट्स, कंट्री, स्टेट, युनियन टेरिटरीज, पिनकोड, झिप कोड हा डेटा आपल्याला फिल करायचा आहे. टेलिफोन नंबर अँड ईमेल आय डी. बेसिकली या ठिकाणी कंट्री कोड, इंडियाचा कंट्री कोड 91 आहे, तर तो आपण या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, एरियाचा मेल आय डी टाकायचा आहे. ओके, रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेसेस, अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेसेस. या ठिकाणी आपण मायनरचं ॲप्लिकेशन हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे, त्यामुळे इकडं लक्ष द्या बारकाईने. आपण इथे मायनरचं ॲप्लिकेशन फॉर्म फिल करत आहोत. सो आपल्याला अपॉइंटिंग रिप्रेझेंटेटिव्ह ॲसेसेस म्हणजे आपण गार्डियन म्हणून हा फॉर्म फिल करत आहोत. सो आपण येस इथे क्लिक करायचं आहे. फुल नेम आणि या ठिकाणी आपण श्रीमती आपलं कंप्लीट नेम आपण इथे टाकणार आहोत. लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम, तुमचा कंप्लीट ॲड्रेस, नेम ऑफ द प्रिमायसेस, रोड, एरिया, लोकॅलिटी, टाऊन, कंट्री, स्टेट, युनिटरी, पिनकोड, झिप कोड हे बेसिक डिटेल्स आपल्याला फिल करायचे आहेत. बेसिकली आपण हे जे काही डिटेल्स इथे टाकणार आहोत याचे आपल्याला सेल्फ अटेस्टेड डॉक्युमेंट्स अटॅच करून आपल्याला कुरिअर करायचे आहेत. म्हणजे जेणेकरून जर तुमचे डॉक्युमेंट्स इथे पोचले नंतरच तुमचं हे पॅन ॲप्लिकेशन ॲप्रूव्ह होणार आहे आणि त्यानंतर हे प्रोसेस होणार आहे. तर मी हा डेटा फिल करून घेतो. त्यात कॉन्टॅक्ट डिटेल्स इन्फॉर्मेशन टाकल्यानंतर आपल्याला सेव्ह ॲज अ ड्राफ्ट करायचं आहे, सो दॅट आपल्याला हे डॉक्युमेंट्स परत फिल करायची गरज नाही किंवा आपण लॉगआउट झालं तरी आपण या पेजवरती येणार आहोत. सो आपण कॉन्टॅक्ट डिटेल्स फिल केले आहेत. आता आपण AO कोड, जर तुम्ही वर्षे डिटेल्स इम्पॉर्टंटली टाकले असेल तर AO कोड हे डिटेल्स ऑटोमॅटिक फिल होतात आणि यामध्ये ऑटोमॅटिक हे चूज होणार आहेत. तर मी हे सिलेक्ट करून हे एंट्रीज बेसिकली याच्यामध्ये हे करतो. सेकंड थिंग, सिलेक्ट फ्रॉम युअर ॲड्रेस. इंडियन सिटीजन्स, NRI. सर आपण इथे इंडियन सिटीजन चूज करायचं आहे. तुमचा स्टेट टाकायचा आहे, सिटी टाकायचं आहे, एरिया नेम टाकायचं आहे, फेस डेटा. याच्यानंतर हे तुमचे जे स्टार्टिंगचे जे AO कोड्स वगैरे आहेत हे ऑटोमॅटिक इथे फिल होणार आहेत. ओके, एरिया कोड, एरिया टाईप अँड रेंज. सो तुम्ही स्टेट, डिस्ट्रिक्ट, सिटी हे प्रॉपरली इथे फिल करायचं आहे. हे डिटेल्स मी फिल करतो. मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये जाऊयात. नेक्स्ट स्टेपमध्ये आल्यानंतरून आपल्याला डॉक्युमेंट डिटेल्स दाखवतील. डॉक्युमेंट्समध्ये बेसिकली आपल्याला जे डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत हे मी दाखवतो. प्रूफ ऑफ आयडेंटिटी. प्रूफ ऑफ आयडेंटिटीमध्ये आपण मायनरचं आधार कार्ड किंवा बर्थ सर्टिफिकेट अटॅच करू शकतो. यामध्ये जे जे डॉक्युमेंट्स अटॅच करू शकतो याची लिस्टही मी तुम्हाला या ठिकाणी शो करतो. बेसिकली सो मी इथे फोटो आयडेंटिटी कार्ड इश्यूड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट, स्टेट गव्हर्नमेंट. हे ठिकाणी मी आधार कार्ड म्हणून आधार कार्ड इश्यूड, या ठिकाणी मी आधार कार्ड हे प्रूफ ऑफ आयडेंटिटी म्हणून दाखवू शकतो. प्रूफ ऑफ ॲड्रेस, तुम्ही सेम आधार कार्डला पण प्रूफ ऑफ ॲड्रेस करू शकता किंवा लेटेस्ट प्रॉपर्टी डॉक्युमेंट्स, क्रेडिट कार्ड बिल, बँक अकाउंट स्टेटमेंट, सर्टिफिकेट ऑफ आधार, सर्टिफिकेट ऑफ ॲड्रेस इश्यूड बाय ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट,
इलेक्ट्रिसिटी बिल, बँक अकाउंट नंबर. सो बेसिकली यामध्ये डोमेसाईल सर्टिफिकेट देखील तुम्ही आधार म्हणून ॲड्रेससाठी दाखवू शकता किंवा आधार कार्ड इश्यूज. सो तुम्ही या ठिकाणी आधार कार्ड हे तुमचं प्रूफ ऑफ आयडेंटिटी आणि प्रूफ ऑफ ॲड्रेस हे दोन्ही डॉक्युमेंट्स दाखवू शकता. डेट ऑफ बर्थ यासाठी तुम्हाला बर्थ सर्टिफिकेट किंवा आधार कार्ड या दोघांपैकी कोणतेही डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्ही अटॅच करू शकता. मॅट्रिक्युलेशनची सर्टिफिकेट पण या ठिकाणी डेट ऑफ बर्थ म्हणून चालणार आहे. आणि याच्यानंतर तुम्ही सेल्फ डिक्लेरेशन देणार आहात. या ठिकाणी इथे तुमचं कम्प्लिटली नाव आपल्याला मेन्शन करायचं आहे आणि मी जे काही इन्फॉर्मेशन देतो आहे ती करेक्ट आहे या डॉक्युमेंट सिलेक्ट करून इथे सबमिट करायचं आहे. तर ह्या डेटा मी फिल करतो, मग आपण नेक्स्ट स्टेपमध्ये दाखवूया. हे रिप्रेझेंटेटिव्ह ॲसिस म्हणजे जे कोणी गार्डियन आपण हा फॉर्म फिल करत आहोत याने इथे नाव आपलं लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही तुमच्या मुलाचं किंवा मुलीचं पॅन कार्ड अप्लाय करत आहात तर या ठिकाणी इथे तुमचं नाव येणार आहेत आणि सेम तुम्ही प्लेस, डेट ऑफ टुडेज डेट करून सबमिट करा. मित्रांनो, अशा प्रकारे हे 5ही टॅब्स फिल झाल्यानंतर तुम्हाला 107 रुपयाचं पेमेंट करायचं आहे. पेमेंट केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटेड फॉर्ममध्ये डाउनलोड करायचा आहे आणि डाउनलोड केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला मायनर्सचे फोटोज 2 फोटोज अपलोड करायचे. त्याच्यावरती तुम्हाला साईन करायची आहे. बॉटम लाईनमध्ये रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून तुमची साईन करायची आहे आणि तुमचे डॉक्युमेंट्स पॅन कार्ड आणि आधार कार्ड अटॅच करायचं आहे. आणि मायनरचा डेट ऑफ आपण प्रूफ ऑफ ॲड्रेस आणि प्रूफ ऑफ आयडेंटिटीसाठी जे डॉक्युमेंट्स वर सिलेक्ट केले होते ते आपल्याला अटॅच करायचे आहेत आणि हे सगळे डॉक्युमेंट्स आपल्याला ॲड्रेसवरती कुरिअर करायचे आहेत. तो ॲड्रेस देखील तुम्हाला त्या ठिकाणी डिस्प्ले होणार आहे आणि जर तो नसेल तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेसही देणार आहे. तसं या त्या ॲड्रेसवरती स्पीड पोस्टद्वारे तुम्हाला तिथे जनरेट करायचं आहे. एक ठिकाणी एक इम्पॉर्टंट आहे की ॲक्नॉलेजमेंट नंबर हा एक तुम्ही फॉर्म सबमिट केल्यानंतर ॲक्नॉलेजमेंट नंबर जनरेट होतो. तो जनरेट तुम्ही झाल्यानंतर त्या जे काही डॉक्युमेंट्स तुम्ही अटॅच करणार आहात आणि तुम्ही कुरिअरमध्ये करणार आहात त्या कुरिअरच्या टॉपवरती ॲक्नॉलेजमेंट नंबर नक्की मेन्शन करून ठेवा. सो दॅट ते डॉक्युमेंट्स 2 दिवसामध्ये व्हेरीफाय होतात. व्हेरीफाय झाल्यानंतर तुमच्या मेल आय डीवरती तुमचं पॅन कार्ड तुम्हाला मेलद्वारे येणार आहे. सेकंड थिंग, तुमचं पॅन कार्ड हे हार्ड कॉपी तुमच्या होम ॲड्रेसवरती 15 दिवसामध्ये येणार आहात. मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्हाला GST डॉक्युमेंट काढायचं असेल तर त्याची लाईव्ह प्रोसेस मी माझ्या चॅनलवरती टाकले, ते देखील तुम्ही पाहू शकता. धन्यवाद.